नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। 0.30% 0.30% म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो। त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मत आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे। राज्याचे आमचे सर्व नेते आणि आमचे सर्व कार्यकर्ते यावर काम करणार आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदारांचे आभार धन्यवाद यात्रा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतं दिले त्यांचेही धन्यवाद, नाही दिले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी मोदींच्या सरकारकडनं पुढचे 5 वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काय काय करता येईल याच्याही योजना आम्ही तयार करतो आहे। शरद पवार म्हटले की मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली, हे माझं भाग्य आहे। त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, शेतकऱ्याच्या मदतीनं आम्ही सत्ता बदल करू असं ते म्हटले। मोदीजींनी एखादा शब्द बोलले, तुम्ही तर मागच्या 1.5 वर्षापासून मोदीजींना काय काय बोलतायत जरा ही महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे। थोडे यशाने हुरळून निघाले आहे, पण मोदीजींना कुठल्या कुठल्या शब्दामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका केल्या याची जरा अभ्यास शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा केला पाहिजे। अत्यंत तुच्छ पद्धतीने, गलिच्छ पद्धतीने मोदीजीवर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, तेव्हा शरद पवार साहेब त्याचं आकलन केलं पाहिजे। एखादा शब्द मोदीजींनी बोलला तर एवढी लागली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदीजींना काय काय बोलले आहे जरा याचं आकलन पवार साहेबांनी केलं पाहिजे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांना सोबत घेणार का नाही असं बोललं काल गिरीश महाजन। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला, संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल, कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा तुमच्या सोबत असेल याबाबत चर्चा झाली आहे का? अजितदादा सोबत असणार आहे का यावेळेस विधानसभेत? महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल या ठिकाणी मी असं म्हणेल की सर्वांनीच या ठिकाणी महायुतीमध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे, महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचं आहे आणि महायुती ही पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे। दादा गटाकडनं सांगितलं जातं आहे की दादाला टार्गेट केलं तर आम्ही विधानसभेत वेगळा विचार करू। नाही, कोणी म्हटलं आणि कशाला म्हटलं? आमच्याकडनं असं कोणी बोलतही नाही, आमच्याकडनं कोणी असं प्रयत्नही करत नाही। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। छगन भुजबळ सध्या नाराज असून वेगळा पर्याय निवडण्याची देखील शक्यता असल्याचं बोलण्यात येतं। छगन भुजबळ सध्या नाराज आहे आणि वेगळा छगन भुजबळ साहेबांना विचार लागेल की त्यांची नाराजी काय आहे, त्यांच्या भूमिका काय आहे। त्यांच्या भूमिकेबद्दल माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही। सर, कल दिल्ली में बैठक हुई है, क्या नाही, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, याबद्दलची भूमिका पहिल्यापासून आमची आहे। कल दिल्ली में मीटिंग हुई, एकनाथ खडसे यांना काही मोठी जबाबदारी मिळू शकते महाराष्ट्रामध्ये? एकनाथ खडसेजी अजून भाजपमध्ये नाहीत,
जेव्हा भाजपमध्ये येतील तेव्हा बघू. समन्वय समिती नेमली का? महायुतीमध्ये जागा वाटप आहे, बाकीचे फॉर्म्युले, समन्वय समिती काही नेमलेली आहे काय विधानसभा निवडणुकीत? आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी येतील आणि योग्य चर्चा करतील.